मराठवाड्यात भीषण पाणी टंचाई आता जीवावर बेतू लागली आहे। बीडमधील चिंचाळा तांडा इथे पाण्याची टाकी अंगावर पडून 2 चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। बीडमध्ये पाणी टंचाईचे 2 बळी। अंगावर पाण्याची टाकी पडून 2 लहानग्यांचा मृत्यू। मराठवाड्यात पाणी टंचाई ठरते जीवघेणी। बीड जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई आहे। थेंब थेंब पाण्यासाठी स्थानिकांची वणवण सुरू आहे। बैलगाडीतून पाणी आणून ते आपली तहान भागवतायत। मात्र हेच पाणी जयदेव आणि आविष्कार या 2 लहानग्यांसाठी जीव घेणं ठरलंय। वडिलांनी शेतातून बैलगाडीतून आणलेलं पाणी त्यांच्यासाठी काळ ठरलंय। बैलगाडीतील पाण्यानं भरलेली टाकी अंगावर पडून जयदेव आणि आविष्कार यांचा मृत्यू झालाय। पाण्याची टाकी ठेवलेल्या बैलगाडी शेजारी हे दोघेही खेळत होते। मराठवाड्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांची पाणी पातळी खालावली आहे। मराठवाड्याच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये सरासरी 7 दिवसाआड पाणी पुरवठा होतोय। जिल्ह्यात जवळपास 700 टँकर्सच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातोय। मात्र तहान भागवण्यासाठी हे अपुरं पडतंय। विहिरीहून पाणी आलं होतं 5 किलोमीटरवर। पाणी आणून त्यांच्या वडिलांनी बैलगाडी सोडली, बैल बांधायला गेले। त्यांचे 2 मुलं बाजूला स्वयंपाकघरात खेळत होते। गाडी सुटली म्हणून पाठीमागून आले आणि त्या गाडीच्या गजाला धरलं। म्हणजे 2 मुलांनी गाडीचं बॅलेन्सिंग आऊट झाल्यामुळं गाडी त्यांच्या डोक्यावर पडली आणि जागेवर त्यांचा डेथ झाला। विशेष म्हणजे जिल्ह्यात 2015 सालपासून जलयुक्त शिवार योजनेची कामं मोठ्या प्रमाणात झाल्याचे कागदोपत्री दिसतंय। तरी देखील जिल्ह्याला भीषण दुष्काळाचा सामना का करावा लागतोय? पाण्याचा प्रश्न लवकर सोडावा। पाण्याचा प्रश्न इथून 4 ते 5 किलोमीटर पाणी आणावं लागतंय। पाणी वेळेवर सुटत नाही। टँकरच्या गावात सोय नाही। विशेष म्हणजे गावात कोणताही विकास बाबतीत कामाचा बाबतीत कोणता आढावा नाही। त्यास पाण्याचा पहिल्यांदा प्रश्न गावकऱ्यांनी सोडवा हीच आमची विनंती। देशात सध्या लोकसभा निवडणुकीचं पीक आलंय। त्यावर घोषणांचा पाऊस पडतोय। मात्र त्याच वेळी घोषणा करणारे राजकारणी भीषण पाणी टंचाईकडे दुर्लक्ष करतायत। आता तर भीषण दुष्काळ स्थानिकांच्या जीवावर बेतलाय। यामुळे मायबाप सरकार आता तरी मदतीचा हात देणार का असा सवाल स्थानिक विचारतायत। विकास माने, साम टीव्ही, बीड।